तर मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमाला लाईक करा। तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवशांती म्युझिक या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तर मंडळी, चला आजच्या भागाची सुरुवात करूया। तर मंडळी, आपण श्री क्षेत्र नारायणपूर येथे आलो आहोत। आपण बघतोय की आज गुरुवार दिवस असल्या कारणानं दत्तपीठ आहे आणि या दत्तपीठामध्ये महाराष्ट्रभरामधून दर्शन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून इथं लोक जमतात, भाविक इथं जमतात। तर आपण बघतोय की प्रचंड प्रमाणात आज गर्दी आहे आणि या गर्दीसोबत आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या सोबत आपण प्रश्नोत्तरांचा खेळ खेळणार आहोत। तर चला मंडळी, बघूया आपण की आजच्या भागामध्ये कोण आपल्याला प्रश्नांची उत्तरं बरोबर देत आहे। चला तर मंडळी, या श्री क्षेत्र नारायणपूर मध्ये आपण बघतोय की बरीचशी गर्दी आहे। आपण बघतोय की मागच्या बाजूने की वर्दळ आहे। या भाविकांसोबत आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार। नमस्कार। बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आमचा कार्यक्रम आहे बोल महाराष्ट्र बोल। आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं दिली तर तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे एक आकर्षक गिफ्ट। तर खेळण्यासाठी तयार आहात? तयार आहे। तुमच्यासाठी पहिला प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पित्यांचं नाव काय होतं? राजर्षी शाहू महाराज। राजश्री शाहू महाराज। उत्तर चुकलेलं आहे, हरकत नाही। तर संवाद आणि गप्पाटप्पा अशाच चालूच राहतील आणि बघूया की पुढील प्रश्नांची उत्तर कोण बरोबर देता येते। तर इथं बघतोय की आपण समोर काही भाजीपाल्याचं दुकान आहे आणि या गर्दीमध्ये भाजीपाल्यावाले आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। सर नमस्कार। नमस्कार। बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, त्यापैकी 3 प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं दिली तर तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे एक आकर्षक गिफ्ट। तर खेळण्यासाठी तयार आहात? तयार आहे। ओके, तर तुमचं नाव सांगा। योगेश छगन बोरकर। योगेश सर, इथं श्री क्षेत्र नारायणपूर म्हणजे दत्तपीठ आहे, दत्ताचं मंदिर आहे, भगवान दत्ताचं मंदिर आहे। इथं नेहमी गर्दी असते का? हा, नेहमी गर्दी असते। नेहमी गर्दी असते, बर। तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? पुरंदर। पुरंदर। उत्तर चुकलेलं आहे। तर आपण काही भाविक आहेत जमलेले, त्यांच्यासोबत संवाद साधूया। सर नमस्कार। नमस्कार सर। आम्ही बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामधून आहोत। आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार, पैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर आमच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला मिळणार आहे एक भेटवस्तू। तर तयार आहात? तर ज्यांना कोणाला प्रश्नांची उत्तर येत असेल त्यांनी फक्त हात समोर करायचा। तत्पूर्वी सर तुमचं नाव सांगा। मी प्रदीप रामचंद्र बोरकर। प्रदीप बोरकर सर। प्रदीप बोरकर साहेब, तुम्ही मूळचे कुठले? श्री क्षेत्र नारायणपूर। म्हणजे इथलेच आहात? अच्छा, म्हणजे सर तुम्ही काय करता? काय नाही, मी इथंच असतो। म्हणजे क्या बात आहे, सरपंच आहेत म्हणजे प्रदीप बोरकर जी ह्या गावचे सरपंच आहे आणि सरपंच आपल्या सोबत संवाद साधणार आहेत। सर इथं नेहमी गर्दी असते का? गुरुवार आणि रविवारी खूप गर्दी असते। गुरुवारी आणि रविवारी प्रामुख्याने गर्दी असते। 50 ते 60 हजार भाविक असतात। क्या बात आहे, म्हणजे हे दत्तपीठ असल्यामुळं 50 ते 60 हजार भाविकांची इथे गर्दी असते, वर्दळ असते। सर, तर खेळण्यासाठी तयार आहात? तर हे भगवान दत्तात्रयाचं ठिकाण आहे, दत्तपीठ आहे महाराष्ट्रामध्ये। याला ओळखत नाही, नारायणपुरात श्री क्षेत्र नारायणपूरला ओळखत नाही असं कोणीच नाही। तर पहिला प्रश्न हा आहे की भगवान दत्तात्रय हे त्रिमुख आहेत। तर त्रिमुख पैकी म्हणजे त्रिमुख कोणते कोणते आहेत? ब्रह्मा विष्णू महेश। ब्रह्मा विष्णू महेश। क्या बात आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सरपंच साहेबांनी बरोबर दिलंय। आपण सरपंचांसाठी टाळ्या वाजूया। सर प्रदीपजी, दुसरा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी। शिवनेरी गडावरती। क्या बात आहे, प्रश्नाचं उत्तर अचूक आहे, बरोबर आहे। बोरकर साहेब, तुमच्यासाठी तिसरा प्रश्न की श्री क्षेत्र लेण्याद्री हे कोणत्या देवाचं देवस्थान आहे? गणपतीचं। क्या बात आहे, 3ही प्रश्नांची उत्तर आपण बरोबर दिलेत, अभिनंदन बोरकर साहेब। सरपंच, एक सरपंच बघा किती एक स्वभाव कसा असतो सरपंचाचा आपण बघतोय की आम्हाला आल्यानंतर त्यांनी माहितीही दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3ही प्रश्नांची सरपंचांनी उत्तरं दिली। तर बोरकर साहेब, आमच्याकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट। तर आपण ह्या काकूंसोबत संवाद साधतोय, बोल महाराष्ट्र बोल अतिशय रंगत संगत होते। तर तुम्हाला तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की अष्टविनायक गणपतीपैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती गणपती आहेत? काकू तुम्ही उत्तर द्या।
5 5 क्या बात आहे. काकूंनी बरोबर उत्तर दिलंय. समोर या काकू, तुमचं नाव सांगाल. विमल चौधरी नंदुरबार. विमल चौधरी, तुम्ही नंदुरबार वरनं आलात. अच्छा, म्हणजे दर्शनासाठी आलात. क्या बात आहे. नंदुरबार होऊन आलेले आहेत दर्शन, आणि त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलेलं आहे. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. आता कोणी काकू मध्ये बोलणार नाही. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की श्री क्षेत्र ओझर इथे एक गणपती आहे, अष्टविनायक गणपतीपैकी. त्या गणपतीचं नाव कोणत्या नावाने त्याला ओळखलं जातं? विघ्नेश्वर. क्या बात आहे. विघ्नेश्वर. आपण काकूंसाठी टाळ्या वाजूया. क्या बात आहे. दुसऱ्या ही प्रश्नांचं उत्तर अचूक दिलंय. तिसरं आणि महत्वाचं, तत्पूर्वी तुम्ही काकू काय करता? मी अंगणवाडीला सुपरवायझर होती. अच्छा, अंगणवाडीला सुपरवायझर आहे, म्हणजे शिक्षकी पेशातला असल्यामुळे त्यांना उत्तर लवकर येत आहे. काही हरकत नाही. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न, नीट ऐका. जर का ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही दिलं तर तुम्हाला आमच्याकडून भेटवस्तू मिळणार आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना कोणी लिहिली? रामदास स्वामी. रामदास स्वामींनी. आता उत्तर चुकलेले आहे. हरकत नाही काकू, आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. तर मंडळी, आपण संवाद साधता समोर जातोय. काकू, तुमच्यासाठी प्रश्न, तुम्हाला उत्तर येत आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना कोणी लिहिली? रामदास स्वामी. रामदास स्वामी. हरकत नाही. आपण मंडळी, आपण आणखी लोकांसोबत जुडतोय. आणखी लोकांसोबत आपण प्रश्नोत्तरांचा खेळ अशाच पद्धतीनं खेळणार आहोत. तर सर्वांना नमस्कार. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. पैकी 3 प्रश्नांची जर अचूक उत्तर दिली तर तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे एक भेटवस्तू. तर खेळण्यासाठी तयार आहात? तत्पूर्वी तुम्हाला जर प्रश्नांची उत्तर जर येत असेल त्यांनी फक्त हात समोर करायचा. एकत्रितपणे जर तुम्ही उत्तर दिलं तर ते उत्तर बाद होईल. तर तुमच्यासाठी पहिला आणि महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? उत्तर बाद झालेलं आहे. मी पुन्हा सांगतो, एकत्रितपणे जर तुम्ही उत्तर जर दिलं तर ते उत्तर बाद होईल. ज्यांना उत्तर येईल त्यांनी फक्त हात समोर करायचा. तर पूर्वेचं ऑक्सफर्ड असं कोणत्या विद्यापीठाला संबोधलं जातं? यस, पुणे. क्या बात आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. सर, तुमचं नाव सांगा. विलास लोणकर. विलास लोणकरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. सर, तुमचा दुसरा आणि महत्वाचा प्रश्न की श्री क्षेत्र ओझर इथे एक गणपती आहे, अष्टविनायक गणपती. तर त्या गणपतीचं नाव काय, कुठल्या नावाने संबोधतात? किंवा श्री क्षेत्र ओझर कोणत्या, जो गणपती आहे तो कोणत्या नावानं प्रसिद्ध आहे? हरकत नाही, आपण प्रश्न पास करूया. विघ्नेश्वर. उत्तर अगदी बरोबर आहे. काकांसाठी आपण टाळ्या वाजवूया. काका, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. तत्पूर्वी तुमचं नाव सांगा. रवींद्र गिरमे. सर, अरविंद गिरमे. सर, तुम्ही काय करता? काय नाही, रिटायर आहात, म्हणजे काय करत होतात? शुगर फॅक्टरीमध्ये होते, रिटायर होतात. तुमच्यासाठी दुसरा आणि महत्वाचा प्रश्न. सर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पित्यांचं नाव काय होतं? छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे वडील आहेत, यांचे जे पिता आहेत, त्यांचं नाव काय? संभाजीराजे. उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही. आणखी आपण शहाजीराजे भोसले. उत्तर बरोबर आहे. सर, समोर या. तुमचं नाव सांगा. प्रवीण लोहकरे. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तुमच्यासाठी दुसरा आणि महत्वाचा प्रश्न. पंचवटी हे सुप्रसिद्ध एक तीर्थक्षेत्र आहे, हे कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. क्या बात आहे. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आहे. आपण टाळ्या वाजूया. भगवान श्री दत्तात्रय यांच्या आईचं, यांच्या मातेचं नाव अनुसया. क्या बात आहे. 3ही प्रश्नाचं उत्तर आपण बरोबर दिलंय. तर प्रवीणजी, तर आमच्याकडून मिळतंय तुम्हाला एक छोटस भेटवस्तू. पूर्वेचं ऑक्सफर्ड असं युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटीला किंवा कोणत्या विद्यापीठाला संबोधलं जातं? पुणे विद्यापीठ. क्या बात आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी तू बरोबर दिलंस. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न
की भगवान दत्तात्रयचं हे ठिकाण आहे. तर भगवान दत्तात्रयाच्या मातोश्री किंवा माता असं कुणाला म्हटलं जातं किंवा कोण होत्या? अनुसया माता. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलंय. तर तुझ्यासाठी तिसरा आणि महत्वाचा प्रश्न. तिसरा प्रश्न व्यवस्थित ऐक की मैं झाशी नहीं दूंगी, मैं झाशी नहीं दूंगी असं हे विधान कुणाचं आहे? मला आता आठवण आहे. भारताच्या इतिहासातील हा प्रश्न आहे की मैं झाशी नहीं दूंगी हे विधान, हे वाक्य कुणाचं आहे? झाशीची राणी. बरोबर बरोबर. तीनही प्रश्नाची उत्तर तू बरोबर दिलेस, म्हणून तुला आमच्याकडून मिळत आहे एक छोटस भेटवस्तू. आमच्यासोबत जोडण्यासाठी धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे भजन सुरू आहे आणि बघतोय की प्रचंड अशी गर्दी आहे. त्याच्यासोबत आपण संवाद साधणारच आहोत. काका नमस्कार. नमस्कार. काका तुमचं नाव? सुभाष दत्तूजी मोरे. सुभाष मोरे. काका मी बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामधून आहोत. तर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे एक आकर्षक भेटवस्तू. तर खेळण्यासाठी तयार आहात? यस. काका तुम्ही काय करता तत्पूर्वी आम्हाला सांगाल? मी लॉकडाऊनच्या अगोदर टेलर काम करतो. बरं, म्हणजे तुम्ही टेलर होता. आता भाजीचा धंदा. बरं, कुठं? इथं पुण्याला. इथं फक्त गुरुवारी एक दिवस येतो, दर्शनासाठी येतो. म्हणजे दर गुरुवारी तुम्ही न चुकता इथं दर्शनाला येतात, म्हणजे तुमचं श्रद्धास्थान आहे, म्हणजे भगवान दत्तात्रयावरती तुमची श्रद्धा आहे. मग पहिला प्रश्न तुम्हाला असा की भगवान दत्तात्रय हे त्रिमुख होते, बरोबर? म्हणजे त्रिमुख आहेत, तर त्यांचे त्रिमुख कोणते कोणते? महादेव, विष्णू, महादेव, विष्णू, ब्रह्मा. क्या बात आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काकांनी अचूक पद्धतीने दिलेलं आहे. दुसरा प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? आठवत नाही. हरकत नाही काका, आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. सर नमस्कार. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. जर 3 प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिली तर तुम्हाला मिळणार आहे एक भेटवस्तू. तर खेळण्यासाठी तयार आहात? बघू, प्रयत्न करा. तत्पूर्वी तुमचं नाव सांगा. माझं नाव ललित उनेचा. काका तुमचं नाव? कांतीलाल मोना उनेचा. काका तुम्ही नेहमी दर्शनाला येता इथं? तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न की भगवान दत्तात्रय हे त्रिमुख आहेत, तर हे त्रिमुख कोणते कोणते? त्रिमुख दत्त म्हणजे शिव याचे विष्णू भगवानचे अवतार आहेत. विष्णू भगवान. हा, विष्णू भगवानचे अवतार आहे. त्याच्या दत्ताचे पुन्हा प्रश्न करतो की भगवान दत्तात्रय हे त्रिमुख आहेत, म्हणजे 3 देवतांचं मुख आहे. 3 शिरे एक मान दत्ता तुला, 3 शिरे एक मान. तर भगवानचे जे 3 शिर आहेत त्रिमुख कोणते? ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा, विष्णू, महेश. उत्तर अगदी बरोबर आहे काका. दुसरा प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय होतं? संत तुकाराम. संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराज नाही. हरकत नाही काका, तुम्ही छान प्रयत्न केलाय. आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. काय काय बनवता इथं? साबुदाणा आणि वडापाव. क्या बात आहे. किती दिवसापासून आहात तुम्ही इथं? किती दिवसापासून आहात? आता इथं 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष आहे. तर मंडळी बघू शकता की आपण साबुदाण्याचे वडे आणि भजे एकदम तळ्यात खमंग असा वास सुटलेला आहे. तर काकू आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही दिली तर आमच्याकडून तुम्हाला भेटणार आहे भेटवस्तू. तर खेळण्यासाठी तयार आहात? तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की भगवान दत्तात्रयाचं हे ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे. तर दत्तात्रयांना 3 मुख होते, बरोबर? 3 मुख आहेत. तर ते 3 मुख कोणत्या कोणत्या देवतेचे आहेत? 3 मुख दत्त महाराजांचे. ब्रह्मा, विष्णू, महेश. पुन्हा सांगा. ब्रह्मा, विष्णू, महेश. कॅमेऱ्यात पाहून सांगा.
ब्रह्मा विष्णू महेश. क्या बात आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काकूंनी अगदी अचूक पद्धतीने दिलंय. काकू, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराज. नाही एवढं. हरकत नाही काकू, आमच्यासोबत जोडण्यासाठी धन्यवाद. की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? हरकत नाही. अभिनव, तुझ्यासाठी आणखी एक संधी, आणखी एक प्रश्न की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाई. क्या बात आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अभिनवने बरोबर दिलं. महाराष्ट्रातील सर्वात छोटी नदी कोणती? छोटी नदी अभिनवने पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. बघूया की दुसऱ्या प्रश्नाचं येत आहे का नाही. फार विचार करून अभिनव उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. हरकत नाही. कर हा मित्रा उत्तर चुकलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने खेळत होतात. धन्यवाद आमच्यासोबत जुळण्यासाठी. तत्पूर्वी तुमचं नाव सांगा. अथर्व सुरेश देशपांडे. अथर्व देशपांडे. अथर्व, तुमच्यासाठी पहिला प्रश्न की हे भगवान दत्तात्रयाचं ठिकाण आहे. तर भगवान दत्तात्रय हे त्रिमुख समजले जातात किंवा आहेत, त्रिमुख आहेत. त्रिमुख मधले देवता कोणते कोणते? ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मा विष्णू आणि महेश. उत्तर अगदी बरोबर आहे. दुसरा प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बोलोबा आंबिले. तुकोबा बोलोबा आंबिले. क्या बात आहे. दुसऱ्या ही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, जर का या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलंस तर आमच्याकडून तुला भेटणार आहे एक भेटवस्तू. तर प्रश्न व्यवस्थित ऐक की पूर्वेचं ऑक्सफर्ड असं कोणत्या युनिव्हर्सिटीला संबोधल्या जातं? नालंदा. मित्रा, खूप छान प्रयत्न केल्यास पण उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही आमच्या सोबत जुडण्यासाठी. की तुम्ही आता खंडोबावरून आलात, म्हणजे जेजुरीवरून आलात. तुमच्यासाठी प्रश्न आहे की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराज. प्रश्न नीट आहे का? संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? ज्याला उत्तर येते त्यांनी फक्त हात समोर करा. तुमच्यापैकी कुणाला? हरकत नाही. आणखी तुम्हाला एक संधी, आणखी तुम्हाला एक प्रश्न की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाई. समोर या काकू. कळसुबाई. अगदी उत्तर बरोबर आहे. काकूंसाठी तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्तर बरोबर आहे. काकू, तुम्ही काय करता? रिटायर शिक्षक आहे. रिटायर शिक्षक असल्यामुळे प्रश्न विचारला उत्तर आलेलं आहे. हरकत नाही. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुठे लिहिला? आळंदी. थोडक्यात उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही. तुमच्यापैकी कुणाला? देहू. आपण उत्तराच्या फार जवळ आलो आहोत. हरकत नाही. आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. हे की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? आळंदी. उत्तर चुकलेलं आहे. देहू हेही उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही. आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. नमस्ते. तुमचं नाव सांगा महाराज. आमचे नाव दिगंबर देवकर महाराज. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. काय म्हणालात? आले तर सांगू, नाही माहिती असले तर नाही सांगू. जय हो. आले तर देऊ, नाही तर सोडून देऊ. काही हरकत नाही महाराज. की तुमच्यासाठी पहिला प्रश्न की नवनाथ जे होते, नवनाथांचे पहिले गुरु कोण? नाही ना, नवनाथाचे पूर्ण गुरु चैतन्य महाराज. चैतन्य महाराजांचं पूर्ण नाव सांगा. चैतन्य महाराजाचे गुरु आता कोणते? चैतन्य महाराज त्यांचं नाव सांगा.
त्यांच्या नावात चैतन्य होतं. चैतन्य महाराज. हरकत नाही, आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सर, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही अचूक पद्धतीने दिले तर आमच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला मिळणार आहे एक आकर्षक भेटवस्तू. खेळण्यासाठी तयार आहात? हो. सर, हे दत्तपीठ आहे, दत्त मंदिर आहे, श्री क्षेत्र नारायणपूर. भगवान दत्तात्रयांचं तीर्थक्षेत्र असल्यानं ते प्रसिद्ध आहे. तर भगवान दत्तात्रय हे त्रिमुख होते, हो. म्हणजे आहे. आहे. तर त्या त्रिमुख मधील जे देवता आहेत ते कोणते कोणते? ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. उत्तर अगदी बरोबर आहे. आपण टाळ्या वाजवूया. सर, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? आंबिले नाव. पूर्ण नाव संत तुकाराम महाराज. आंबिले. त्याच्या वडिलांचं नाव काय माहिती नाही. तुकाराम महाराज यांचं आडनाव आंबिले आहे, म्हणजे उत्तराचे आपण जवळपास आहोत. हरकत नाही. दुसऱ्याही प्रश्नाचं जवळपास उत्तर बरोबर आहे. तुकोबा बोलोबा आंबिले असं त्याचं नाव आहे. आता तुम्ही 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलीत. जर का 3ऱ्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिले तर आम्ही विजेते ठरणार आहात. तर तिसरा महत्वाचा प्रश्न की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुठे लिहिला? ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी. मी पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतोय. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुठे लिहिला? आहे लक्षात, पण ते काय लक्षात आहे पण आठवत नाही. एकदा प्रयत्न करा. हरकत नाही काका, आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. खूप सुंदर प्रकारे तुम्ही खेळलात. धन्यवाद काका. काका, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव सांगा. विठ्ठल बाबूराव मोरे. विठ्ठल मोरे. मी श्री विजय आनंदराव वाडेकर, विजय वाडेकर. हा, संचालक खेड तालुका खरेदी विक्री संघ आणि संचालक खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ. आज गुरुवार असल्यामुळं आम्ही बालाजीचं आणि आता या ठिकाणी नारायणपूर येथे श्री गुरुदत्तरायांचं दर्शन घेण्यासाठी मित्र परिवार घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी. क्या बात आहे. म्हणजे मित्र परिवारासहित बालाजी करून आता ते श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्ताच्या चरणी आपलं डोकं टेकवण्यासाठी आले आहात. आमचा कार्यक्रम आहे. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीत तर तुम्हाला आमच्याकडून भेटणार आहे एक भेटवस्तू. तर खेळण्यासाठी तयार आहात? तत्पूर्वी ज्यांना प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी फक्त हात समोर करायचा. एकत्रितपणे दोघांनी उत्तर द्यायचे नाही. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न की हे दत्त मंदिर आहे श्री क्षेत्र नारायणपूर. भगवान दत्तात्रय हे त्रिमुख आहेत. तर त्रिमुख पैकी जे 3 मुख आहेत ते कोणत्या कोणत्या देवतेचे? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. आता तुमच्यासाठी दुसरा आणि महत्वाचा प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव श्री तुकाराम बोलोजी आंबिले. तुकाराम बोलोजी आंबिले. मला वाटतं उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? शेवगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, पण कुठे लिहिली? आपला प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शेगाव अहमदनगर जिल्ह्यामधील शेवगाव. अहमदनगर मधील शेवगाव. आता तुम्ही 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली होती, पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात चुकलेलं आहे. हरकत नाही मंडळी, बरेचसे भाविक आहेत, त्यांच्यासोबतही आपण संवाद साधणार आहोत. अतिशय हिरवागार भाजीपाला दिसतोय, तर ह्या याच्यासोबत आपण संवाद साधू. तुझं नाव सांग. कौशल शिंदे. शिंदे. तुमचं नाव? प्रज्वल जैनक. काय? प्रज्वल जैनक. प्रज्वल. आणि तो आमचा कार्यक्रम आहे कौशल. आणि तर तुमच्यासाठी प्रश्न आहे. आमचा कार्यक्रम आहे बोल महाराष्ट्र बोल. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली तर तुम्हाला मिळणार आहे गिफ्ट. खेळण्यासाठी तयार आहात? तुमच्यासाठी पहिला प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय?
त्यातले किती नाव बरोबर त्याची तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न, तुमच्यासाठी आणखी एक. तर असं कोणतं अन्न आहे, असं कोणतं अन्न आहे की त्याला पूर्णान्न म्हणून संबोधल्या जातात? प्रसाद. असं कोणतं अन्न आहे, असं कोणतं पदार्थ आहे की त्याला पूर्णान्न म्हणून संबोधल्या जातात? हरकत नाही, आमच्या सोबत जोडण्यासाठी धन्यवाद. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. हिरवागार भाजीपाला दिसतोय, इकडे मुळे आहेत, कोथिंबीर आहे. तर तुमचं नाव सांगा. जगदीश कामते. जगदीश कामटे. म्हणजे तुम्ही नेहमी भाजीपाला घेऊन येता? हो, शेतातला माल. शेतातला माल अगदी फ्रेश असतो, ताजा तवाना आपण इथं आणून विकता. की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराज नाही सांगतो. अगो तुम्हाला संत तुकाराम महाराज यांचं नाव, पूर्ण नाव तुम्हाला? हरकत नाही. अजून तुम्हाला आणखी एक संधी की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? गिरनार पर्वत. गिरनार पर्वत. प्रयत्न छान होता पण उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही. काका नमस्कार. नमस्कार, रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. शिवाजी जरांडे. शिवाजी काका. शिवाजी काका, आमचा कार्यक्रम आहे बोल महाराष्ट्र बोल. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. जर तुम्हाला बरोबर प्रश्नांची उत्तर, 3 प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिली तर आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू. तर खेळण्यासाठी तयार आहात? काका तुम्ही नेहमी भाजीपाला आणत असता? म्हणजे काय काय भाजीपाला असतो? कोथिंबीर असते, मेथी असते, तरकारी, सगळी तरकारी असते. सगळी तरकारी आणि स्वतःचा शेतामधला? स्वतःच्या शेतात. अच्छा, म्हणजे थेट शेतावरून थेट बाजारामध्ये काका भाजीपाला आणत असतात. काका तुमच्यासाठी पहिला आणि महत्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म काका विचार करत आहेत, आठवत आहेत. पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला होता? रायगड, आपला राजगडला. राजगड. चांगला प्रयत्न केला पण उत्तर थोड्यावरून चुकलं आहे. काका नमस्कार. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. पैकी 3 प्रश्नांची जर सलग पद्धतीने जर उत्तर दिलात तर तुम्हाला आमच्याकडून भेटणार आहे एक आकर्षक गिफ्ट. तर खेळण्यासाठी तयार आहात? तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? संत तुकाराम महाराजांचं नाव, त्यांचं आडनाव मोरे. मोरे आडनाव. आंबोले गाव आहे ते. आंबोले. मोरे आडनाव आणि अंबोले गाव. प्रयत्न छान होता. आणखी काय नाही, त्यांची आपलं देवमध्ये समाधी. हरकत नाही, खूप छान प्रयत्न केलेला आहे काकांनी. की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? तुकाराम महाराज का? तुकाराम आंबिले. पूर्ण नाव तुकाराम आंबिले एवढं फक्त माहिती आहे. तुकाराम आंबिले. हरकत नाही, तुम्हाला आणखी एक संधी, कारण तुम्ही अर्ध्या प्रश्नाचं उत्तर जवळपास बरोबर दिलंय. तर संत तुकाराम महाराज यांचं नाव होतं तुकोबा बोलोबा आंबिले. तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाईचं. कळसुबाई. क्या बात आहे. काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. काका तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, जर का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक पद्धतीने दिलात तर तुम्ही विजेते होणार आहात आणि तुम्हाला भेटणार आहे भेटवस्तू. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? पैठण येते. पैठण. बघा 2 प्रश्नांची उत्तर अचूक होती. अजून ज्ञानेश्वर माऊलीनं आळंदीला लिहिली. आळंदी येते. आळंदी समाधी घेतली, आळंदी लिहिली. पुन्हा एकदा प्रश्न तुम्हाला सांगतो की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला? नेवासा. काका तुम्ही अगोदर 2 प्रश्नाची उत्तर बरोबर दिली होती, परंतु तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. काका अभिनंदन. आमच्याकडून तुम्हाला मिळतंय एक भेटवस्तू. हे एक पुस्तक तुम्हाला भेट म्हणून आम्ही देतोय.
अभिनंदन. आमच्या सोबत जोडण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नाची सलग पद्धतीने जर तुम्ही उत्तरं दिली तर तुम्हाला मिळणार आहे एक आकर्षक भेटवस्तू. तर खेळण्यासाठी तयार आहात? तत्पूर्वी तुमचं नाव सांगा. सुखदेव लिंबोरे. सुखदेव लिंबोरे. सुखदेवजी, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? काय नाव रे? ताई तुमच्याकडेही येऊ? नाही. तुम्हाला ताई हरकत नाही, तुम्हाला आणखी एक संधी देतोय आम्ही. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाई. 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 उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर बरोबर दिलंय. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रींचं नाव काय? जिजामाता. जिजामाता. क्या बात आहे. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, अन्नामध्ये जे आपलं अन्न असतं त्यामध्ये पूर्णान्न असं कोणत्या पदार्थाला म्हटलं जातं? पूर्णान्न. अन्नामध्ये, जेवणामध्ये, अन्नामध्ये, भोजनामध्ये पूर्णान्न कशाला संबोधलं जातं? मीठ. खूप छान प्रयत्न केला तुम्ही. आमच्या खूप छान प्रकारे खेळलात. 2 प्रश्नाची उत्तर तुम्ही अचूक पद्धतीने दिलात. तर आणखी एकदा पुन्हा प्रश्न तुम्हाला रिपीट करतोय की जेवणामध्ये, भोजनामध्ये पूर्णान्न असं कशाला संबोधतात? अन्न परंपरा आपण म्हणतो बरं का. नाही सांगता येणार. हरकत नाही. खूप छान प्रयत्न की तुम्ही केलाय. संत तुकाराम महाराज. प्रश्न नीट ऐका की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय होतं? संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? ज्याला उत्तर येतं त्यांनी फक्त हात समोर करायचा. हात समोर करायचा. उत्तर पुन्हा एकदा की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? तुमच्यापैकी तुकाराम. संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव. नमस्कार. नमस्कार. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमचं नाव सांगा. वैशाली विजय शिंदे. वैशाली शिंदे. वैशाली विजय शिंदे. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे, पण फराळाचा व्यवसाय वगैरे चालू आहे. अच्छा, म्हणजे हाऊसवाईफ आणि फराळाचा व्यवसाय. क्या बात आहे. हाऊसवाईफ असूनही घरात आणि कुठले प्रकारचे मोदक, मोदक. क्या बात आहे. पुण्याची खासियत आहे की उकडीचे मोदक. अजून पुडाची करंजी, भाजणी. क्या बात आहे. करंजी. अजून अनारसे वगैरे. आता अनारसे. क्या बात आहे. चालू आहेत. अच्छा, म्हणजे अधिक मासामध्ये तुमच्याकडे असं काय विशेष बनतं? अनारसे बनवते. क्या बात आहे. अनारसे. अनारसे म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंय. तर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. त्या प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेत तर तुम्हाला आमच्याकडून भेटणार आहे आकर्षक एक भेटवस्तू. संत तुकाराम महाराज. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय? बरं, हरकत नाही. एक गाणं होतं. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, एक गाणं आहे की केवड्याचं पान तू. ऐकलं गाणं? कसं आहे ते गाणं? छान आहे. ते जे गाणं आहे, ते जे गीत आहे, ते कोणत्या चित्रपटातलं? एक चित्रपट अजून आहे, भाई पण बारी देवा. बघितला? कसा वाटला चित्रपट? छान वाटलं. एकंदरीत स्त्रीच्या भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर बाई पण भारी देवा या चित्रपटातील ज्या मुख्य नायिका होत्या की त्या 5 जणी आहेत, त्यांचं नाव सांगा. रोहिणी हडगंडी, सुकन्या कुलकर्णी, परब मॅडम, आणखीन दुसऱ्यांचं 2 यांचं नाही सांगता येणार. चांगला प्रयत्न केलाय. आठवा. अजून जर 2 नावं तुम्ही दिलीत तर तुम्हाला काही हरकत नाहीये. काही हरकत नाहीये. धन्यवाद. आमच्या सोबत जुळण्यासाठी खूप छान तुम्ही प्रयत्न केलाय. तर मंडळी, आपण बोलण्याची संधी दिली त्या निमित्ताने माझं पण जे आहे कला ती थोडी कुणाकडे तरी बाहेर जाईल. नक्कीच तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या फराळासाठीही शुभेच्छा. तर मंडळी, आजचा भाग येथेच संपवण्याची वेळ झालेली आहे. आजचा भाग खरं तर रंगत संगत झालेली आहे. अनेक मनोरंजक पद्धतीने आजचा भाग झाला आहे. तर आज बऱ्याच स्पर्धकांनी
आजच्या भागामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. ते बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आणि बऱ्याचशा स्पर्धकांनी प्रामाणिकपणे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण थोड्यावरून राहून गेलं. अशांचंही मनपूर्वक अभिनंदन. तर मंडळी, अशाच प्रकारे रंगत संगत आणि मनोरंजन आणि नवीन प्रश्न घेऊन भेटूया पुढील भागात लवकरच.